धडा पहिला सेट्स संच प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन फर्स्ट डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स and which are not and justify your answer. Set A is a set of all x where 3x minus 1 equal to 2. Set B is set of all x such that x is a natural number but x is neither prime or composite. Then set C is a set of all x such that x belongs to natural number. Natural number set of natural number x belongs to set of natural number and x is less than 2. तर आता आपल्याला हे जे गणित दिलंय तर हे गणितावरून आपल्याला काय करायचंय की हे सेट्स इक्वल आहेत का नाही, समान आहेत का नाही ते ठरवायचंय आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय कारण पण द्यायचंय ते समान का आहेत आणि नसतील तर का नाही ते समान. तर इथं सेट ए म्हणजे संच ए यामध्ये घटक x असा आहे की 3x वजा 1 बरोबर 2 म्हणून 3x वजा 1 बरोबर 2 3x बरोबर 3 म्हणजे x बरोबर 1 म्हणजे संच ए मध्ये संच ए मध्ये 1 हा घटक आहे. तसंच बी मध्ये x is a natural number but x is neither prime or composite म्हणजे बी मध्ये असा घटक आहे की जो प्राइम म्हणजे मूळ नाही, मूळ पण नाहीये आणि संयुक्त पण नाहीये. मग असा नंबर कोणता आहे तर एकच हा नंबर आहे. एक अंक कसा आहे की तो मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. 1 इज नॉट प्राइम और कॉम्पोजिट. आता सेट सी मध्ये कसे घटक आहेत तर x हा कसा आहे नॅचरल नंबर आहे आणि x हा 2 पेक्षा लहान आहे. तर नॅचरल नंबर म्हणजे स्टार्ट्स फ्रॉम 1 2 3 हे सगळे काय आहेत नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या. आता x कसा आहे 2 पेक्षा लहान आहे. मग 2 पेक्षा लहान संख्या कोणती आहे 1 म्हणून संच सी मध्ये कोणता घटक येणार 1. मग आता तिन्ही संचामध्ये सारखेच घटक आहेत 1 आणि 1. मग ह्या तिन्ही वरून आपण काय लिहू शकतो तर A बरोबर आहे B बरोबर आहे C. देअरफॉर सेट A सेट B अँड सेट C आर इक्वल सेट्स. हे तिन्ही संच समान संच आहेत बिकॉज एव्हरी एलिमेंट इन सेट A B अँड C इज वन अँड सेम. Question second decide whether set A and set B are equal sets. Give a reason for your answer. A equal to even prime numbers, set of even prime numbers, and set B is a set of all x such that 7x minus 1 equal to 13. म्हणजे काय तर A व B समान आहेत का ते सहकारण लिहा. A बरोबर आहे सम असलेल्या मूळ संख्या आणि B संच B हा असा आहे की ज्यामध्ये x असे आहेत की 7x वजा 1 बरोबर 13. तर आपण उत्तर लिहू. A बरोबर आहे इव्हन प्राइम नंबर. तर प्राइम नंबर आपल्याला माहिती आहे स्टार्ट्स फ्रॉम 2 3 5 7 8 9 10 11 13 असे भरपूर प्राइम नंबर्स आहेत मूळ संख्या आहेत. पण आपल्याला कशी पाहिजे प्राइम नंबर इव्हन. आता ह्या सगळ्या ऑड आहेत. ह्या सगळ्या कशा आहेत ऑड प्राइम नंबर आहेत. फक्त 2 कसा आहे इव्हन प्राइम नंबर आहे प्राइम नंबर. मग आता ए हा संच कशाचा आहे इव्हन प्राइम नंबरचा आहे. तर इव्हन प्राइम नंबर किती आहे एकच आहे. मग इथे आपण 2 लिहून टाकू. म्हणजे ह्याच्या पुढे जरी आपण मोजले सगळे प्राइम नंबर तरी ते सगळे ऑडच आहेत. इव्हन फक्त एकच नंबर आहे. त्याच्यानंतर बी सेट बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 7x minus 1 equal to 13. 7x minus 1 equal to 13. Therefore 7x equal to
14. 1 इकडे घेतला आणि ऍड केला. देअरफॉर x इक्वल टू 2. 7 ने 14 ला भाग दिलाय. मग x ची किंमत किती आली? 2. मग आता संच बी मध्ये कोणता घटक आहे? तर 2 हा घटक आहे. आता a इथं आपण 1 देऊ, नाव आणि देऊ. फ्रॉम इक्वेशन 1 and equation 2 or from 1 and 2 statement, a equal to b. Set a equal to set b. Why? Because element in set a and element in set b is equal. From statement 1 and statement 2, set a equal to 2 and b equal to 2. Set a and set b are equal. Therefore a equal to b. Here a equal to b because every element in set a and set b is same. Question 3. Which of the following are empty sets and why? त्याच्यातलं पहिलं एक, a set a is such that all a is a natural number smaller than 0. Set b is a set of all x where x square equal to 0, and set c of all x such that 5x minus 2 equal to 0 and x belongs to n. X belongs to set of natural number. तर हे आपल्याला 3 क्वेश्चन आहेत. त्याच्यामध्ये कोणते सेट हे एम्प्टी सेट आहेत आणि कोणते सेट हे एम्प्टी सेट नाही ते आपल्याला कारणासहित लिहायचं आहे, सकारण लिहायचं आहे. आता आपण पहिलं इथं लिहून काढू. आधी संच ए मध्ये घटक ए असे आहेत की ए इज अ नॅचरल नंबर, म्हणजे एक कसा नंबर आहे? नैसर्गिक ही संख्या आहे. ए ही नैसर्गिक संख्या आहे आणि स्मॉलर दॅन 0. आता नैसर्गिक संख्यांचा संच n. ह्या संचामध्ये घटक कुठून सुरुवात होती? 1 पासून. 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी, अनंत. तर ह्याच्यामध्ये स्टार्ट फ्रॉम 1. नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1. मग आता ह्याच्यात काय लिहिलंय की असा संच आहे की नैसर्गिक संख्या ही 0 पेक्षा लहान आहे. तर असं होऊ शकत नाही. म्हणून आपण काय लिहिणार? a इक्वल टू एम्प्टी सेट. याच्यामध्ये कोणताच घटक नाहीये. 0 पेक्षा लहान असलेली नैसर्गिक संख्या नाही, कारण नैसर्गिक संख्या हा 1, 2 पासून सुरुवात होते. म्हणजे a मध्ये कोणताही घटक नाहीये. a इज an empty set. Therefore answer equal to a is an empty set because a संचात एक पण घटक नाही. आता दुसरं गणित काय आहे? संच बी असा आहे की त्याच्यामध्ये जे x आहेत, x वर्ग बरोबर 0 असा संच आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ काय होतो? x वर्ग बरोबर 0 म्हणजे x बरोबर पण 0. ह्याचा अर्थ संच बी मध्ये एक घटक आहे. तो कोणता घटक आहे? 0, 0 आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणता तरी घटक एक आहे. म्हणजे b is not an empty set. आता गणित तिसरा. c equal to in bracket curly bracket x is such that 5x minus 2 equal to 0 and x belongs to set of natural number n. म्हणजेच 5x minus 2 equal to 0, therefore 5x equal to 2 and x equal to 2 by 5. Therefore x equal to 2 by 5. मग इथे x ची किंमत किती आहे? 2/5. पण 2/5 हा ही काही सेट n ची संख्या आहे का? नाही. म्हणजे
2 by 5 is not a natural number. 2 by 5 not belongs to n. Therefore, C is empty set. C is empty set. तर इथे A is an empty set आहे because A is null set. B is not an empty set and C is empty set.